आणि म्हणून आता या हस्तिनापूरमध्ये 100 कौरव आहे. एका दासीपासून तर धृतराष्ट्राला युयुत्सु नावाचा एक मुलगाही आहे. दुष्याला ही मुलगी आहेत. अशी 102 आहेत तसे. आणि पांडूचे 5. पुन्हा त्याच्यामध्ये लग्नाच्या अगोदरचा कर्ण, आता तोही दुर्योधनाचा मित्र आहे. पुढे कळेल आपल्याला. एवढी सगळी बालकं त्या हस्तिनापूरमध्ये. मग यांना युद्धकला कोण देईल? म्हणून भीष्माचार्यांनी, विदुर काकांनी, धृतराष्ट्रांनी एकत्रित सभा घेतली आणि हस्तिनापूरचं जे आचार्यपद आहे ते आचार्यपद महर्षी कृपाचार्यांच्या स्वाधीन केलं. कृपाचार्याने सांगितलं की मुलांना धनुर्विद्येमध्ये निष्णांत प्रवीण तुम्ही करा. कृपाचार्यांनी त्यांचं म्हणणं ऐकलं. कृपाचार्य हे गौतम ऋषीची मुलं. त्यांना 2 मुलं आहेत. मुलीचं नाव आहे कृपी आणि मुलाचं नाव आहे कृपाचार्य. कृपाचार्यांना आचार्यपद दिलं. कृपाचार्यांनी ते स्वीकारलं. त्यानंतर तिथे द्रोणाचार्य हेही तिथे उपस्थित होते, परंतु द्रोणाचार्य हे भारद्वाज ऋषींचे पुत्र. भारद्वाज ऋषींचे पुत्र द्रोणाचार्य. आणि द्रोणाचार्यांना सुद्धा आचार्यपद अपेक्षित होतं, कारण त्यांनी अग्निशेष या अग्नीच्या मुलाकडून धनुर्विद्या प्राप्त केली होती. आणि ती धनुर्विद्या प्राप्त करत असताना एक घटना अशीही घडली होती की त्याच आश्रमामध्ये, थोडंशी लिंक लावा, इथं थोडंसं जड जाईल कारण ही वंशावळ कठीण असते, तुम्हाला ज्ञात आहे. पांडवांची व्यवस्थित ऐकली, हे ऐकणं कठीण आहे. गौतमाच्या मुलांचं नाव आहे कृपे आणि कृपाचार्य. भारद्वाज ऋषींच्या मुलाचं नाव आहे द्रोणाचार्य. द्रोणाचार्य सुद्धा निष्णांत प्रवीण आहे धनुर्विद्येमध्ये, परंतु अजून हस्तिनापूरमध्ये त्यांना स्थान मिळालं नाही. बरं, यांचा नातेसंबंध सुद्धा वेगळ्या पद्धतीचा आहे. हे ज्या गुरुच्या घराण्यामध्ये शिकले, ह्या द्रोणाचार्यांचा जो मुलगा आहे त्याचंच नाव आहे अश्वत्थामा. धनुर्विद्या पारंगत आहे, पण आचार्यपद अजून नाही. मग काय करावं चिंतित आहे. खरं म्हणजे कृपाचार्य जे आहे त्यांनी आपली बहीण म्हणजे गौतमांनी आपली मुलगी हिचा विवाह त्या असणाऱ्या द्रोणाचार्यांशी लावून दिला. म्हणजे आपल्या बहिणीचे मालक द्रोणाचार्य, कोणाच्या? कृपाचार्यांच्या. कृपाचार्य आता आचार्य पदावर आहे ना. आचार्य पदावरती द्रोणाचार्यावर ही इच्छा आहे, परंतु राजघराण्यामध्ये स्वतःची मनमानी चालत नाही, करावं काय असा विषय होता. या द्रोणाचार्यांनी जिथं शिक्षण घेतलं तिथेच शिक्षण घेण्यासाठी अग्नीचा मुलगा आणि अग्निशेष हे गुरु होते त्यांचे धनुर्विद्या शिकवायला. आणि तिथेच पांचाळ देशाचा राजा द्रुपद हाही शिकत होता. द्रुपद राजाची विद्या संपन्न झाले. दोघं गुरुबंधू, कोण? द्रोणाचार्य आणि द्रुपद. द्रुपद परत निघाला. सांगितलं तू राजकुमार आहे बाबा, तू आता जाऊन राजा होशील, माझी ओळख ठेव बरं. द्रुपदाने तिथे शब्द दिला, भविष्यात तुला कधी अडचण येऊ माझी आठवण काढ, मी सदैव तुला मदत करेन. असं म्हणून तो निघून गेला होता. द्रुपद निघून गेला. इकडे कृपीचं लग्न द्रोणाचार्यांशी झालं. परिस्थिती गरिबीची होती, काय करावं काही सुचत नव्हतं. राजापुरी महाराज द्रोणाचार्यांनी विचार केला. तो काळ ब्राह्मण स्थितीमध्ये असताना 2 वेळची खायची पंचायत, त्याच्यात अश्वत्थ, इतकी गरिबी होती म्हणे द्रोणाचार्यांच्या घरामध्ये. अश्वत्थाम्याने जर दूध मागितलं तर त्याची आई पिठामध्ये पाणी टाकून खलवून त्याला पाजायची. आणि अश्वत्थाम्याचा जन्म जेव्हा झाला तेव्हा मात्र द्रोणाचार्यांचा पुत्र म्हणून देवांनी त्याला चिरंजीव पदाचं वरदानही देऊन टाकलं होतं. द्रोणाचार्यांनी झोळी उचलली आणि मित्राची आठवण केली. माझा मित्र राजकुमार आहे, पांचाळ देशाचा राजा आहे. त्याच्या सभेत गेला आणि सभेत गेल्यानंतर पांचाळ देशाच्या राजाकडे बघून म्हणू लागला, राजा मी तुझा मित्र. राजाने मैत्री नाकारली. असं बघितलं जणू काही मी याला पूर्वी ओळखत नाही. राजा उलट म्हणू लागला, मी राजकुमार, तू भिकारडा ब्राह्मण, आणि माझा तुझा काय संबंध आहे? काही माणसं अशी असतात त्यांना एक सामान्य माणूस शेजारी जमत नाही. सवयी असते किंवा ती परंपरा असते किंवा त्यांच्या तो इथून मागच्या रक्त परंपरेचा भाग असतो, आणि म्हणून ते नाकारलं. कुठे तू, कुठे मी. आणि शब्द तर असा दिला होता की तुला अडचण येईल तेव्हा मात्र मी तुला मदत करेल. वाईट याचं वाटलं की शब्द दिला, मी मदतीला आलो, माझी परिस्थिती गरीब आहे, आणि याचा भर सभेत माझा अपमान केला की तू माझ्या लायकीचा नाहीस.
मनाला लागलं आणि भर सभेत सांगितलं, जर तुला धनुर्विद्येमध्ये निष्णांत प्रवीण केलेल्या माझ्या शिष्यांनी जर तुला कैद करून नेलं नाही तर मी नावाचा द्रोण नाही, असं म्हणून पाय आपटला आणि मागच्या पावली द्रोणाचार्य निघून आले. निघून आल्यानंतर त्यांनी काही काळ, परिस्थिती अडचणीची होती, कृपाचार्यांची भेट घेतली. हस्तिनापूरमध्ये द्रोणाचार्यांना स्थान नव्हतं. काही काळ गुप्त अवस्थेमध्ये ते तिथं राहिले, म्हणजे चोरून राहिले. तिथे राहत असताना काय करावं, आपल्याला पण जर आचार्यपद मिळालं तर पोटापाण्याचा प्रश्न सुटून जाईल. धृतराष्ट्राची अंगठी एका विहिरीमध्ये पडली होती आणि तिथंच पोरं खेळत खेळत गेले. कौरव असतील, पांडव, विटी मारली तीही त्या विहिरीत गेली. सगळ्यांनी गराडा मारला आणि ते विचार करत होते विटी काढायची कशी. द्रोणाचार्य तिथं बाजूलाच होते. ते म्हटले आत्ता संधी आली. विहिरीजवळ गेले, एक बाण काढला आणि तो बाण मारला खाली. त्या बाणाला खाली गेल्याबरोबर ती विट्टी वर उडून आली आणि त्यांना सांगितलं, ही विद्या तुम्हाला कोणी शिकवली नाही का विहिरीतून हरवलेली वस्तू वर कशी काढायची. आणि मग ती चर्चेचा विषय झाला. मग पांडव, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव, धर्मराज, कौरव सगळ्यांनी भीष्म पितामहांकडे विषय मांडला. आपल्या राज्यात एक माणूस आहे आणि त्यांच्याकडे अशी विद्या आहे की ती विहिरीतली विट्टी बाण मारून वर काढली बुवा. त्यांच्यासाठी विशेष होतं. सगळ्यांनी म्हटलं असं कोण आहे बुवा. तपास केला. कृपाचार्य म्हटले ते द्रोणाचार्य, माझी बहीण त्यांची पत्नी आहेत, आम्ही संबंधी आहोत, बोलून घ्या म्हटले. राज्यात बोलावलं आणि सांगितलं कृपाचार्यांबरोबर या असणाऱ्या कौरव पांडवांना धनुर्विद्येमध्ये निष्णांत प्रवीण करण्यासाठी अर्ध आचार्यपद कृपाचार्यांबरोबर द्रोणाचार्यांना सुद्धा देऊन टाका. आणि मग त्यांनाही ते आचार्यपद मिळालं. मग या सगळ्यांनी, दोघांनी एकत्रित येऊन आणि सगळ्यांनी एकत्रित येऊन धनुर्विद्या शिकायला प्रारंभ केला. धनुर्विद्या शिकवत असताना द्रोणाचार्यांनी द्रुपद राजा डोळ्यासमोर ठेवलं. मला असे शिष्य घडवायचे की मला द्रुपद राजाला धडा शिकवता आला पाहिजे. द्रुपद राजाला द्रुपद राजाची जागा दाखवून देऊ. तुला सुदैव योगाने संपत्ती मिळाली, मी अख्खं राज्य मागायला आलो नव्हतो, फक्त प्रतिकूल परिस्थितीत मदत व्हावी इतकंच मागायला येताना सुद्धा तू अपमानित त्याला डोळ्यासमोर ठेवलं. आपल्याला काही विशेष करायचं असेल तर कोणीतरी खुन्नसही दिलेली चांगली असते. द्रुपद राजाच्या अपमानाची सल ही कुरुवंशातल्या असणाऱ्या कुलदीपकांना प्रभावी बनवत होती, हे लक्षात ठेवा. कृपाचार्य आधी आचार्य होते, पण सगळ्यात जास्त धनुर्विद्येमध्ये मुलांना प्रवीण करण्यामध्ये जर बाजी कोणी मारली असेल ते द्रोणाचार्य. त्याचं एकच कारण आहे, द्रुपद राजा. असे शिष्य घडवणार आहे की गुरुदक्षिणेमध्ये त्यांच्याकडे हे मागेल की तुम्ही द्रुपद राजाला बंदी बनवून आणा. आणि मग मुलांना शिकवायला सुरुवात केली. निष्णांत प्रवीण करत असताना सगळ्यांना सारखंच शिकवत होते द्रोणाचार्य, पण अर्जुन मात्र काकणभर पुढं होता. तुम्ही म्हणाला असं का? शाळेत सुद्धा एक गुरुजी सगळ्या विद्यार्थ्यांना शिकवतात. मग एक कलेक्टर, एक डॉक्टर, एक वकील, एक इंजिनियर. याचा एक दुसरा अर्थ अजून असा पण आहे की तुम्हाला नैसर्गिक देवाने दिलेली बुद्धी ही डिफरन्स आहे. तुमच्या बुद्धीची क्षमता वेगवेगळी आहे. काही मी बोललो 2 दिवसापूर्वी पण बोललो, आजही परत बोलतो, एक पाठी एकदा ऐकलं की परत विस्मरणच होत नाही, त्याचं नाव एक पाठी असतं. आणि अशी माणसं मग क्लास 1 IAS मोठमोठ्या पदापर्यंत पोहोचतात. परंतु त्याच वर्गात दुसरा एक असतो, म्हशी सोडून दुसरं काही नाही. म्हणजे मला तसं नाव ठेवायचं नाही, पण पहिल्यापासून ते तसं नैसर्गिक. अर्जुन हा तीक्ष्ण बुद्धीचा, भगवंताचा कृपापात्र, नैसर्गिक बुद्धिमत्ताची ठेवण जास्त. भीम त्याच्यामध्ये कमी, अर्जुन सरस असायचा. एक दिवस नदीच्या काठावरती दुर्योधन असा विचार करत होता की मला सगळ्यात जास्त पुढं राहायचं. पाणी आणायला अर्जुन नदीवर गेला आणि द्रोणाचार्यांना दुर्योधनाने विचारलं, गुरुजी मला असं एक विद्या द्या की एक बाण मारल्यावरती हे समोर जेवढी पानं आहेत ती सगळी पानं तुटून खाली पाडता आली पाहिजे एकाच बाणात, एका लाईनमधली. ठीक आहे म्हटले, मी काय करणार, ते तर तुला सगळं शिकवलंय, तूच बाण मार आणि मला पाडून दाखव पानं. बाण मारला, अर्धे पानं तुटले, देठापासून नाही. त्यावेळेस गुरुजींनी सांगितलं, एकंदरीत तुझा सराव आणि तुझी बाण मारण्याची पद्धत पाहिल्यानंतर मला असं वाटतंय की तू हा अट्टहास करू नको की एका बाणाने एवढ्या पानांची देठापासून खाली काटछाट करशील, शक्य नाही तुला. पाणी घेऊन गुरुदेव पुढे निघून गेले आणि गुरुदेव पुढे निघून गेल्यानंतर अर्जुन पाठीमागून आला. अर्जुनाने पाहिलं खाली पानं पडलेली अर्धी.
वर पाहिलं अर्धीच पानं तोडलेली. अर्जुन एवढा हुशार होता, पाणी ज्या असणाऱ्या कमंडलूत आणलं, ते कमंडलू बाणाने वर तरंगवलं. एका बाणाने एक बाण मारला, त्याने कमंडलू हवेत ठेवलं आणि दुसरा बाण मारून देठापासून उरलेली अर्ध पानं तोडून टाकली आणि पुढे गुरुजींकडे गेला. गुरुजींनी विचारलं एवढा उशीर? म्हटले रस्त्यात कोणीतरी पानं पाडले होते आणि ती पानं मी देठापासून छाटून टाकली, म्हणजे त्या झाडाला नवीन तरी येतील बुवा. आणि खाली बरोबर दिसत नव्हतं. आश्चर्य वाटलं. म्हणले ती पानं तू तोडली देठापासून? चल बरं दाखव. परत एकदा परीक्षा घेतली, एका पानात देठापासून पानं तोडली. आनंद वाटला आणि छातीशी कवटाळलं. कारण मी तर एरवी पण सांगत असतो, तालमीतला पैलवान, शाळेतला विद्यार्थी आणि आईवडिलांचा मुलगा, आईवडील मुलाला बक्षीस मिळालं की आधी आनंद मुलाला होत नाही, त्याच्या 1000 पट जास्त आनंद त्याच्या आईबापाला होतो. तुम्ही तपास करा. पोरगा पास होऊ द्या एवढी बातमी कळ, ते फक्त एवढंच म्हणतोय नशीब आज मार नाही मिळणार, एवढं डोक्यात असते त्याच्या. पण आईबाप मात्र तिकडे तयारीतच आहे. साखर घ्यायची, गल्लीभर वाटायची, पोरग पास झालं. तसं गुरुजीच्या विद्यार्थ्याने जर बाजी मारली तर गुरुजीला सुद्धा आनंद होतो की मी ज्यांना शिकवलं ते आज क्लास 1 अधिकारी. आणि म्हणून गुरुजींना आनंद झाला, छातीला कवटाळलं आणि अर्जुनाला सांगितलं की तू माझा प्रिय पटशिष्य आहेस. चर्चा करता करता सहज विचारलं, मला गुरुदक्षिणा काय द्याल? माणिकांना सगळे गप्प बसले गुरुदक्षिणा म्हटल्यावर. अरे जेव्हा आश्रम सोडून जाल तेव्हा गुरुदक्षिणा काय द्याल? अर्जुन मात्र बोलला, देवांना सुद्धा दुर्लभ असणारी वस्तू मागा गुरुदेव, आणून देईन तरच नाव अर्जुन सांगेल, नाही तर अर्जुन नाही. इतका आत्मविश्वास आहे का? इकडे आई भगवंताची भक्त आहे आणि त्या भगवान श्रीकृष्णाची कृपा माझ्यावर आहे, आमच्या पांडवांवर आहे. माझं बोलणं कळतंय का बघा बरं का? असं तसं कोणी बोलत नसतं. जेव्हा एखादा माणूस एवढ्या आत्मविश्वासाने बोलतो ना, त्याच्या कष्टावर, त्याच्या संपत्तीवर, त्याच्या प्रयत्नावर आणि त्याच्या भक्तीवर त्याचा दृढ विश्वास असतो. इथं दगा होणार नाही, मग तो बोलत असतो. नुसतं बोलणं उपयोगाचं नाही, हवेत तीर मारणं उपयोगाचं नाही. आणि अर्जुन का बोलला? स्वर्गातल्या सुद्धा वस्तू दुर्लभ असतील तर आणून नाही दिलं तर नाव अर्जुन सांगणार नाही. हा शब्द का वापरला माहिती आहे? एकतर स्वतःच्या विद्येवर, स्वतःच्या अभ्यासावर, स्वतःच्या प्रयत्न, ज्या वेळेस विद्यार्थी दशेत असतात त्यावेळेला तुम्ही अभ्यासालाच महत्त्व दिलं पाहिजे. अर्जुन अभ्यासच करत होता धनुर्विद्येचा, त्याच्यावर एक विश्वास होता. आणि आईनं ज्यांच्याशी जोडून दिलं ते द्वारकेचे राजे कृष्ण, त्यांच्यावर. म्हणून तर ज्ञानोबरायांनी पहिल्या अभंगाच्या शेवटच्या चरणात वर्णन केलंय, द्वारकेचा राणा पांडवा. द्वारकेचा राणा पांडवा गे, द्वारकेचा राणा पांडवा गे, द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा घरी. ज्ञानदेव म्हणे व्यासाची आपुना, द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा घरी.